घरातील काही वस्तूंचा वापर करून पुढचे 5 वर्ष एकही मच्छर दिसणार नाही असा एक घरगुती पॉवरफुल उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। याचा रिझल्ट बघा। हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरामध्ये सर्व ठिकाणी इकडे तिकडे पूर्ण मच्छर मरून पडतील आणि परत येणार नाहीत। कोणतंही क्रीम, केमिकल, औषध असं आपण काहीच वापरणार नाही, जसं की कॉईल किंवा लिक्विड असं काहीच आपल्याला वापरायचं नाही। हा उपाय खूपच बेसिक घरगुती आहे। अगदी तुमच्या आजी आजोबांना जरी विचारलं ना तरी ते तुम्हाला सांगतील की खरंच हा उपाय खूप जास्त परिणामकारक होता आणि ते हेच करायचे मच्छर घालवण्यासाठी अगोदरच्या काळामध्ये। पण आता आपण केमिकल पुढे विसरतो, पण एकदा करून बघा, 100% रिझल्ट मिळेल। आणि व्हिडिओ पूर्ण बघा, पूर्ण रिझल्टसाठी, आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। तर यासाठी बघा, आपल्याला इथे लागणार आहे लसूण। लसणाच्या काही पाकळ्या मी घेतलेल्या आहेत। म्हणजे इथे लसणाच्या पाकळ्या साधारण बघा 10-12 मी घेतलेल्या आहेत। तुम्ही कमी जास्त घेऊ शकता, लसूण किती छोटा मोठा आहे त्यानुसार, किंवा हे सगळं प्रमाण तुम्ही असं अंदाजे जरी घेतलं तरी चालतं। फक्त जे मी घेतलेलं आहे त्याच्या जवळपास घ्यायचं। म्हणजे साधारण आता बघा, इथे मी 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्याला आपण ना खिसणीने खिसून घ्यायचं आहे। तुम्ही वाटलंस तर खलबत्त्यामध्ये बारीक करू शकता। त्यानंतर अद्रक घ्यायची आहे। अद्रकचा एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे, जसं की तुम्ही बघितलं मी घेतला आणि खिसणीने खिसून घेतलं। ओबडधोबडच का होईना याला आपल्याला थोडंसं तोडायचं आहे, म्हणू शकता, बारीक करायचं आहे। आता लसूण आणि अद्रक आपण बऱ्याच प्रमाणामध्ये अशी बारीक केलेली आहे। अद्रक देखील बघा आपल्यानं म्हणजे मच्छर घालवण्यासाठी मेन इन्ग्रेडियंट आहे, म्हणू शकता, आणि त्यासोबतच घरामध्ये सहज मिळणारी गोष्ट आहे। त्यामुळे आजच तुम्ही याला बनवा। त्यानंतर एका वाटीमध्ये मी याला काढलेला आहे। आता आपल्याला इथे लागणार आहे, मी अगोदरच हे एकत्रित करून ठेवत असते, म्हणजे कसं पाहिजे तेव्हा मला वापरता येतं। आणि त्यासाठी बघा, इथे मी घेतलेली आहे दालचिनी। दालचिनीचा चांगला वास येत असेल, ओरिजिनल दालचिनीच वापरायची। छोटासा तुकडा जरी घेतला ना तरी चालतो। त्याला हातानेच थोडंसं मी असं बारीक केलेलं आहे। तुम्ही वाटलंच तर खलबत्त्यामध्ये किंवा कात्रीने थोडं तोडून टाकू शकता। फक्त थोडंसं क्रश करायचं आहे। त्यानंतर बघा, आपल्याला इथे लागणार आहे ओवा। ओवा इथे मी घेणार आहे साधारण अर्धा चमचा। तर ओवा जे आहे ना, तर ते तुम्हाला अजिबात स्किप करायचा नाही, वापरायचाच आहे। कारण की ओवा जे आहे ना, तर त्यामुळे तुम्हाला मच्छर इन्स्टंट घालवण्यासाठी मदत होते। आता ना हा उपाय असा आहे की एकदाच करायचा आणि भरपूर दिवस याचे फायदे घ्यायचे। दररोज बनवण्याची अजिबात गरज पडत नाही। आता ओवा जे आहे ते देखील आपल्याला बारीक करायचं आहे, म्हणजे खूप जास्त नाही। खलबत्त्यामध्ये टाकून बघा, फक्त मी याला असं फिरवून घेत आहे, म्हणजे म्हणजे खलबत्त्यामध्ये जसं कसं जास्त बारीकही होत नाही आणि जसं मोठंही राहणार नाही। अख्खं राहू द्यायचं नाही, फक्त म्हणजे एका ओव्याचे 2 तुकडे झाले पाहिजेत, एवढं बारीक याला करायचं। आणि त्यानंतर बाकीच्या इतर गोष्टी एकत्रित ज्या केलेल्या आहेत ना छोट्या वाटीमध्ये, त्याच वाटीमध्ये ओवा मी टाकलेला आहे। आता आपण इथे नेक्स्ट जे इन्ग्रेडियंट लागणार आहे ते बघूयात। हे आहेत काळे मिरे। काळे मिरे मी भरपूर असे घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। अगदी 7-8 काळे मिरे घ्यायचे आहेत आणि त्याला देखील खलबत्त्यामध्ये टाकून ओबडधोबडच थोडंसं तोडायचं आहे। म्हणजे काळ्या मिऱ्याचा 2 तुकडे जरी झाले ना तरी पुरेसं आहे, जास्त बारीक पेस्ट पावडर करण्याची गरज नाही। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना, ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आता यानंतर बघा, आपल्याला इथे लागणार आहे म्हणजे काळे मिरे आपण बारीक केले ते आपण याच पूर्ण मिश्रणामध्ये टाकूया। आणि इथे आपल्याला कडुलिंबाची काही पानं लागणार आहेत। इथे तुम्ही ओली फ्रेश पानं वापरत असाल तर ती पानं तुम्हाला एक तर खलबत्त्यामध्ये थोडी ठेचून घ्यायची आहेत किंवा कात्रीने कट करायची आहेत। बाकी मी वाळलेली पानं वापरत आहे, त्यामुळे याला मी थोडंसं असं तोडून चुरगळा करून यामध्ये टाकलेलं आहे। कडुलिंबाची पानं, जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे, औषधही याचे भरपूर फायदे आहेत आणि मच्छर घालवण्यासाठी तर हे अगदी कामी येतच, त्यामुळे नक्की वापरायचं। त्यानंतर आपल्याला एक झाकणबंद असणारी बॉटल घ्यायची आहे किंवा जार, बरणी असं काही घेऊ शकता। आणि ते मी एक काचेची बरणी घेतलेली आहे, खासकर प्लास्टिकची, काचेची असंच वापरा, म्हणजे ट्रान्सपरंट असावी असं काहीतरी वापरा। त्यानंतर आणि झाकण घट्ट बसत असावा असंही वापरा। तर इथे मी हे तेल टाकलेलं आहे। तेल इथे तुम्ही कोणतंही वापरू शकता, जसं की कोकोनट ऑइल म्हणा, मोहरीचं तेल म्हणा, जसं एरंडीचं तेल म्हणा, किंवा इतर तुमच्याकडे कोणतं तेल असेल तर ते वापरलं तरी चालतं। आणि यात किंवा कडुलिंबाचं तेल असेल, आणि हे तेल बघा, एक अर्धा बॉटल मी असं हे तेल घेतलेलं आहे। खूप जास्त तेल आणि खूप कमी या वस्तू असंही करायचं नाही, थोडं हे प्रमाण अचूक ठेवा। म्हणजे कसं, अर्धा वाटी तेलासाठी 2 चमचे पूर्ण एकत्रित केलेल्या वस्तू यामध्ये टाकायच्या, म्हणजे तुम्हाला हे पुरेसं असं होईल। आता जसं तुम्ही अर्धा बॉटल इथे मी बघू शकता तेल घेतलं आणि त्यामध्ये 2 चमचे अशी पूर्ण इन्ग्रेडियंट एकत्रित करून टाकले। आणि अशा ठिकाणी ही बरणी, जार, बॉटल ठेवायची आहे की ज्या ठिकाणी चांगला प्रकाश येत असेल, चांगलं ऊन येत असेल। सकाळी या ठिकाणी ऊन येतं, आत्ता नाही, पण चांगला आता इथे खूप जास्त प्रकाश आहे, तर अशाच
ठिकाणी इथे आपल्याला ही बॉटल ठेवायची आहे साधारण 1 ते 2 दिवस किंवा जेवढे जास्त दिवस ठेवाल तेवढं हे स्ट्रॉंग बनतं आणि कडक ऊन येत असेल तर एका दिवसातही बनतं, पण ऊन येत नसेल तर 2-3 दिवस हे असंच ठेवा. आणि तुम्ही कलर बघू शकता तेलाचा पूर्णपणे बदललेला आहे. अगोदर तेल खूप असं ट्रान्सपरंट वाटत होतं, पण आता डार्क कलरचं झालेलं आहे आणि खूप चांगला या तेलाचा वासही येत आहे. आता हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे कसं वापरायचं, हे तुम्हाला रोज बनवण्याची तर गरज नाहीच. हे तेल तुम्ही पूर्ण यामधील वापरलं तरी परत यामध्येच दुसरं तेल टाकून तुम्हाला वापरता येईल. यामधील वस्तू बदलण्याची गरज पडत नाही. असं तुम्ही 3 वेळा करू शकता आणि कसं काय ते आपण बघणारच आहोत. त्या अगोदर बघा, यामधील पूर्ण वस्तू अशा चांगल्या यामध्ये मुरल्या गेलेल्या आहेत. तेलाचा वासही खूप स्ट्रॉंग चांगला येत आहे आणि त्यानंतर ना आता याला मी थोडं हलवलं आणि यामध्ये वस्तू जेव्हा टाकाल ना त्यावेळेसही हलवूनच याला उन्हामध्ये किंवा ज्या ठिकाणी प्रकाश येतो त्या ठिकाणी ठेवायचं आहे. आता यानंतर ना आणि तेलाचा कलर जर असा थोडासा चेंज नाही झाला, डार्क नाही झाला ना, तर समजून जा तयार ते झालेलं नाही. त्यामुळे तेलाचा कलर अजून डार्क होईपर्यंत याला आपल्याला उन्हातच ठेवायचं आहे. त्यामुळेच आपण ट्रान्सपरंट किंवा काचेची अशी बरणी घेतलेली आहे. त्यानंतर ना एक दिवा घ्यायचा, एक वात मी दिव्यामध्ये लावलेली आहे आणि याला तुम्ही 2 प्रकारे लावू शकता. प्रत्येक वेळेस तुम्हाला दिवा लावण्याची गरज पडणार नाही. अजून एक पद्धत आहे जी मी शेअर करत आहे आणि खूप महत्त्वाचं एक इन्ग्रेडियंट यामध्ये आपल्याला टाकायचं आहे, ते म्हणजे आपण बघणारच आहोत. त्या अगोदर बघा, एक छोटीशी मी फुलवात घेतली, दिव्यामध्ये ठेवली आणि त्यानंतरनं याचं झाकण बंद केलं. तेलाच्या बरणीचं तेल थोडंसं टाकलं बरणीतलं आणि झाकण बंद केलं. थोडं तेल टाकलं, खूप जास्त दिवा भरून तेल टाकायचं नाही, वात भिजेल एवढंच तेल टाकायचं. झाकण बंद करून ठेवायचं, झाकण बरणीचं सारखं उघडं ठेवायचं नाही. आता त्यानंतरनं हे दिवा मी लावलेला आहे. दिवा लावल्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे कापूर घ्यायचा, त्याला बारीक पावडर करायचं किंवा हातावरती दाबून देखील ते लवकर बारीक असं होतं. चोळून थोडं हातावरती कापूरची वडी घेतली ना त्याचं पावडर निघतं, जे की मी अगोदरच करून ठेवलेलं आहे. कापूर घ्यायचा आणि तो दिव्याच्या आजूबाजूने म्हणजे वातीवरतीच थोडासा असा टाकायचा आणि हा दिवा लावायचा झोपण्या अगोदर, काही तासा अगोदर. जसं अर्धा तासा अगोदर तुम्ही हा दिवा लावला एखाद्या रूममध्ये तर एकही मच्छर रात्रभर तुम्हाला चावणार नाही, याची गॅरंटी आहे आणि खूप स्ट्रॉंग असा याचा रिझल्ट राहतो. आता तुम्ही म्हणाल घराच्या बाहेर कुठे मच्छर चावतील, त्याचं काय, मुलं गार्डनमध्ये जातील किंवा कुठे इकडे तिकडे, प्रत्येक वेळेस दिवाच लावणं अर्धा तास अगोदर लक्षात राहत नाही. तर अशा वेळेस काय करायचं, तर अशा वेळेस देखील तुमचं हे तेल कामी तुम्हाला येऊ शकतं. ते म्हणजे की थोडंसं तेल घ्यायचं आणि मुलांच्या कुठेतरी जसं कोपराला, मानेवरती किंवा हातावरती, पायावरती थोडासा एक डॉट लावायचा, थोडंसं तेल लावायचं, बोट लावायचं तेलाचं आणि बघा त्यांच्या जवळपासही मच्छर येणार नाही, एवढा स्ट्रॉंग याचा वास असतो आणि याने अजिबात मच्छर जवळ येत नाहीत. एकदा करून बघा, तुम्हाला याचा बेस्ट रिझल्ट मिळेल आणि खूप छान सोपा हा उपाय आहे. हे तेल संपलं की परत याच मिश्रणामध्ये दुसरं तेल टाकायचं आणि परत तेच प्रोसेस पुढे चालू ठेवायची. त्यासोबतच काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी लवकरच त्याचे उत्तर देईल. व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.